प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो की पुन्हा एकदा त्याने आपल्याला ही संधी दिलेली आहे. आणि आज आपल्यामध्ये जे नवीन पाहुणे आहेत, सेवक आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. आणि तुम्ही देखील जे झूम आणि युट्यूब आणि फेसबुकवरून ऐकत आहात त्या तुमचंही ब्रदरहुड चर्च नाशिकमध्ये मी स्वागत करतो. आणि आता त्याच्या वचनाकडे आपण वळत असताना आजपासून आपण एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहोत, जी शेवटच्या काळात त्या घटनांवर आधारित आहे, जिचं नाव आहे शेवटचा काळ, एंड टाइम्स. आणि जसं आपल्याला माहित असेल की सर्व जगभर एक प्रकारची अस्थिरता, अस्वस्थता, अनिश्चितता आहे की कोणत्याही देशाच्या सरकारला किंवा तज्ञांना किंवा शास्त्रज्ञांना अंदाज लावता येत नाही की आता नेक्स्ट नंतर काय होणार आहे. ग्लोबल सिच्युएशन, जागतिक आर्थिक परिस्थिती तर कोलमडलेली आहेच, परंतु अनेक नैसर्गिक समस्या देखील वाढत आहेत, जसं भूकंप, पूर वगैरे. राजकीय उलथापालथ होत आहे आणि त्याचबरोबर देवाचं कार्य देखील होत आहे. म्हणजे दोन बाजू, चांगलं पण होत आहे, वाईट पण घडत आहे. आणि म्हणून आपण अशा काळात जगत आहोत की ज्या काळाविषयी जुन्या काळातल्या संदेशाने भविष्यवाणी केली, ज्या काळाविषयी परमेश्वरे भविष्यवाणी केलेली होती की असं होईल, त्या काळामध्ये आपण आहोत. हे आपलं भाग्य आहे. म्हणजे याचा अर्थ की त्याचं येणं जवळ आलेलं आहे, युगाचा अंत जवळ आलेला आहे. आणि म्हणून याचं उत्तर आज तज्ञांजवळ नाही, राजकीय नेत्यांजवळ नाही, एक्सपर्ट लोकांजवळ नाही. त्याचं उत्तर फक्त देवाच्या वचनात, पवित्र शास्त्रात आहे की काय चाललेलं आहे आणि इथून पुढे काय होणार आहे. एकमेव स्रोत, द ओनली सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द फ्युचर इज द वर्ड ऑफ गॉड. भविष्य काळात काय होणार याचा एकमेव सोर्स, भरोसा ठेवण्याजोगा, तो आहे पवित्र शास्त्र. आता हा जो विषय आहे शेवटच्या काळाविषयीचा, अर्थातच तुम्ही ऐकलं असेल की अनेकांना, अनेक धर्मीयांना देखील माहित आहे की आपण कलियुगाच्या समाप्तीस आलेलो आहोत, जगाचा अंत जवळ आलेला आहे. असं कोणी पण, रस्त्यावरचा माणूस पण म्हणतो, आपण ऐकतो प्रवासामध्ये लोकांची चर्चा. सर्वसाधारण कल्पना ही आहे सर्व मानव जातीला की आपण एंड टाइमला आलेलो आहोत, परंतु नक्की काय होत आहे, काय होणार आहे आणि का होत आहे हे कोणाला माहित नाही. तरी आपल्याला माहित आहे. आणि आपल्याला जर माहित नसेल तर माहित असलं पाहिजे, कारण ख्रिस्ती किंवा देवाचे लोक या नात्याने देवाने आपल्याला त्याचं वचन दिलेलं आहे. ते म्हणू शकतात आम्हाला माहित नाही, पण तुम्ही आणि मी तसं म्हणू शकत नाही, म्हणू नये. कारण आपल्याजवळ देवाचा अख्खं प्रगतीकरण आहे, संपूर्ण शास्त्रलेख आहे आणि शास्त्र याविषयी स्पष्टपणे सांगतो. या काळामध्ये आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा विशेष असे प्रेशर, तणाव किंवा दबाव याला आपण तोंड देत आहोत. आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा असाधारण अशा संधी देखील आपल्याला आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जे फेसबुक, युट्यूब वरून पाहता, ज्या कुठे, ज्या देशात, ज्या भागात तुम्ही आहात, ही संधी आहे मला की ह्या माध्यमाच्या द्वारे तुमच्यापर्यंत देवाचं वचन घालवू शकतो. ही जी संधी पेत्र, पाऊल पहिल्या शतकातील शिष्यांना नव्हती. माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट, मोबाईल, सॅटेलाइटच्या द्वारे आपण, म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी प्रेशर पण आहेत, तणाव पण आहे, पण एक्स्ट्राऑर्डिनरी संधी पण आहे देवाचं वचन गाजवण्याची, जी पूर्वी कधी उपलब्ध नव्हती. मला आठवतं लहानपणी कधी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर कधी म्हटलं की स्ट्रेस किंवा बीपी
हे कोणाला माहीतच नव्हतं. होतं का? कधी ऐकत नव्हतं कोणाच्या तोंडात की बीपी आहे आणि स्ट्रेस आहे, स्ट्रेस टेस्ट करा, तणाव आहे. पण आज ते सर्वसामान्य कॉमन झालेलं आहे. आणि अशा काळात आपण आहोत. अनुवादाचं पुस्तक याचा 29वा अध्याय आहे. या ठिकाणी एक महत्वाचं प्रगतीकरण दिलेलं आहे. अनुवाद 29 आणि वचन 29 इथं लिहिलेलं आहे. गुप्त गोष्टी आमचा देव परमेश्वर याच्या आहेत. गुप्त गोष्टी कोणाच्या आहेत? परमेश्वराच्या आहेत. पण प्रकट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत. प्रकट केलेल्या गोष्टी कोणाच्या आहेत? आपल्या आणि आपल्या. दोन प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. गुप्त गोष्टी, प्रकट केलेल्या गोष्टी. द सिक्रेट थिंग्स अँड द रिव्हील्ड थिंग्स. गुप्त गोष्टी परमेश्वराच्या आहेत. काही गोष्टी ज्या आपल्याला समजत नाही की तो असं का करतो, तसं का करत नाही, की ज्याचे उत्तर आपल्याला किती प्रार्थना करून मिळालेले नाहीत, मिळत नाही. कदाचित ह्या आयुष्यात मिळणार नाही, परंतु त्या आयुष्यात गेल्यानंतर आपल्याला उलगडा होईल की असं का झालं, ती घटना का घडली. परंतु प्रकट केलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या देवाने आपल्याला त्याच्या लोकांना प्रकट केलेल्या आहेत, ते आपण जाणून घेतल्या. पण बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे, लोक म्हणजे देवाचे लोक प्रार्थना करून गुप्त गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की ज्या देवाच्या आहेत, आणि प्रकट केलेल्या गोष्टी आहेत त्याच्या वचनामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण विशेष प्रगतीकरण, स्पेशल रेव्होल्युशन जर पाहिजे असेल, मागत असाल तर देवाने काय प्रगट केलेलं आहे, प्रगट केलेल्या गोष्टी जर समजल्या तर बाकीच्या गोष्टी तो प्रगट करा. म्हणून प्रगट केलेल्या काय गोष्टी त्याच्याकडे आपण लक्ष विशेष दिलं पाहिजे. आजच्या काळामध्ये आपण पाहतो की प्रॉफेसी, भविष्यवाण्या, तुम्ही बघाल युट्यूबवर आणि टीव्हीवर आणि इतर चॅनल्सवर की जगप्रसिद्ध जगामध्ये कितीतरी लोक काय काय भविष्यवाण्या देशांच्या, राष्ट्रांच्या, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच्या करत आहेत आणि वेगवेगळे. आणि हा सर्व एक प्रकारचं होतं. आणि मग जे लोकांना एक वेळ आहे, मी मुद्दाम वेळ म्हणतो की वेगवेगळ्या लोकांचे मेसेजेस ऐकायचे, वेगवेगळे हे काय म्हटले, ते काय म्हटले, ते काय म्हटले, ते कधीही कोणत्याही निष्कर्षाला पोहोचत नाही. ते स्वतःही गोंधळलेले असतात. कारण जर देवाचं वचन आपल्याला माहित असलं, प्रगट केलेल्या गोष्टी जर माहित असल्या, तर कोण राईट आणि कोण रॉंग हे आपण ओळखू शकतो. खरी नोट कशी आहे हे जर कळलं तर तुम्ही खोटी नोट ओळखू शकाल. पण खरी नोट जर तुम्हाला माहित असेल, तुम्हाला खोटी नोट ओळखता येणार नाही. खरी भविष्यवाणी काय शास्त्रानुसार, खरं पवित्र आत्म्याचं दान, अन्य भाषा काय, खरं पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रगतीकरण काय, हे जर कळलं तर खोटं तुम्ही ओळखू शकाल. पण खरं जर माहित असेल तर आपण फसू. आणि असंख्य लोक, देवाचे लोक फसलेले आहेत. मागच्याच आठवड्यात मी, कदाचित तुम्ही पाहिलं असेल की युट्यूबवर जगप्रसिद्ध साऊथ आफ्रिकेचे 2 टॉप पास्टर्स की ज्यांनी एकमेकांविरुद्ध कोर्ट केस केल्या आणि आरोप प्रत्यारोप, आणि दोघांचे मोठमोठे चर्च आहे, 35-40 हजार मेंबर कॉंग्रेगेशन. मी नाव घेणार नाही, पण दोघेही पवित्र आत्म्याच्या नावाने इंटरनॅशनल लेवलवरचे. आणि मग काय झालं की त्यांनी क्षमा मागितली. किती लाजेची गोष्ट आहे. इतक्या टॉप लेवलवर सुद्धा असताना आत्म्यामध्ये असं होऊ शकतं. पण क्षमा का मागितली तुम्हाला माहिती आहे का? की मी जी भविष्यवाणी केली ती पवित्र आत्म्याकडून नव्हती, जगाने मला क्षमा करा. किती धक्कादायक विधान आहे. तोपर्यंत जगाने, लोकांनी विश्वास ठेवला.
आणि ते घडून आलं नाही, त्याच्या उलट हे घडून आलं आणि अर्ध्याच्या वर चर्चचे लोक सोडून गेले आणि मग क्षमा मागितली. म्हणजे काय? म्हणजे हे नीट ऐका मी काय म्हणतो. जे खरं आहे, ओरिजिनल आहे, तेच सैतान डुप्लिकेट करत असतो. खरी अन्य भाषा आहे, सैतान डुप्लिकेट करत असतो. खरी भविष्यवाणीचं दान आहे, त्याचं तो डुप्लिकेट. खरं बरं होणे, रोग बरं करण्याचं दान आहे, तो डुप्लिकेट करत असतो. कारण खरं आणि खोटं हे जर नाही ओळखलं तर ह्या शेवटच्या काळामध्ये आपला टिकाव लागू शकत नाही. आपला फोकस, आपलं केंद्रस्थान प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं वचन हे पाहिजे. आता ह्या शेवटच्या काळामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी घडताना आपण पाहतो. काही जण म्हणतात की आता काय होत आहे माहित नाही, काय होणार आहे माहित नाही. कोणी म्हणतात काय व्हायचं ते होईल, कोणी म्हणतात की एकदाच हे काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या. असे वेगवेगळे लोकांचं ओपिनियन आहे, सर्वसामान्य जनतेचे, माणसाचे, वेगळ्या धर्माचे. परंतु काही जणांना फक्त एकच बाजू दिसते की वाईट, भ्रष्टाचार वाढत आहे, अत्याचार, हिंसाचार वाढत आहे, अस्थिरता वाढत. ते एक साईड बघतात बातम्या किंवा पेपर वाचून. परंतु त्याच्याबरोबर दुसरी साईड अशी आहे की देव प्रत्येक राष्ट्रातून, देशातून त्याचे लोक त्याच्या राज्यात आणून त्याची मंडळी उभारतात. हे पण साईड बाय साईड चालू आहे. अनेक लोक तारणात येत आहे, देवाकडे येत आहे. ही दुसरी बाजू पण आपण लक्षात घेतली पाहिजे. एकच बाजू नाही, दोन्ही गोष्टी होत आहेत. आणि याचं वर्णन यशाचं पुस्तक याचा 60व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यशया 60, आयझाया चॅप्टर 60. काही गोष्टी बिघडत चाललेल्या आहेत, बिघडणार आहेत, खराब होणार आहेत. परंतु काही गोष्टी सुधारत चाललेल्या आहेत, सुधारणा होत आहे. त्याच्यापैकी एक मी. जसंच आपण देवाच्या मार्गात वचनात चालतो तसंच आपण सुधारतो. तर दोन्ही गोष्टी, दोन्ही बाजू आहेत. यशा 60 वचन 1 ते 3 या ठिकाणी यशा संदेशाने केलेली भविष्यवाणी आपण पाहूया. आयझाया चॅप्टर 60. तो म्हणतो, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकीत आहे, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रदेकडे येतील. या ठिकाणी सियोन, इस्रायलातलं एक शहर, देवाचे लोक इस्रायल. दुसरा अर्थ सियोन, नव्या काळातली प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी किंवा चर्च म्हणजे तुम्ही आणि मी, त्यांना परमेश्वराची भविष्यवाणी आहे. तुम्हाला म्हणा की जगात अंधकार वाढत आहे, वाढत राहील. परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. किती जण म्हणू शकतात तिथे बसले की प्रकाश माझ्याकडे आला. मी एकेकाळी अंधकारात होतो, पण आता मी प्रकाशात आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे. अनिश्चित आहे, कोरोना कधी संपेल माहित नाही. वन वर्ल्ड ऑर्डर, इल्युमिनॅटी, वेगवेगळे आणि हे सर्व प्रकारचे कन्सेप्ट आणि प्लॅनिंग आणि हे चाललेलं आहे. आणि कोणालाच नक्की माहित नाही की काय होणार आहे. इकॉनॉमिक सिच्युएशन, अर्थव्यवस्था, कोणाचंही जवळ उत्तर नाही. निबिड अंधकार राष्ट्रांना झाकेत हो. म्हणजे 1 ते 3 या वचनामध्ये 2 परस्पर विरोधी गोष्टी सांगितल्या, अंधकार आणि प्रकाश. देवाचे लोक प्रकाशित होत आहेत, देव त्यांना त्याच्या प्रकाशात आणत आहे. दुसरी गोष्ट, जे देवाचे लोक नाहीत, जग आहे देवापासून दूर,
ते जग अधिक आणि अधिक अंधकारात चाललेलं आहे. या दोन गोष्टी साइड बाय साइड पॅरलल घडत आहे. आणि देवाचं वचन सांगतं की हा फरक अंधकार आणि प्रकाश, देवाचे लोक आणि जगाचे लोक याच्यामध्ये अधिक आणि अधिक स्पष्ट होत जाणार आहे. अधिक आणि अधिक स्पष्टपणे कळेल की कोण देवाचा आहे आणि कोण नाही, कोण रिअल आहे आणि कोण फेक आहे, हे अधिक आणि अधिक स्पष्टपणे कळणार आहे. परंतु हे सर्व घडत असताना तो काय म्हणतो, परमेश्वराचे तेज तुझवर प्रकाश पावले. आता हे इतिहासात पहिल्याच वेळेस घडलं असं नाही. जुन्या काळात आपण वाचतो की ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देशाच्या गुलामगिरीत होते त्यावेळेस सुद्धा असं घडलं होतं. आणि ते मिस्र देशाच्या गुलामगिरीत असताना आपल्याला माहिती आहे की देवाने त्यांना मुक्त करण्यासाठी मोशेला नेमलं, पाठवलं. फारोकडे जो त्यावेळेस मिस्र देशाचा सम्राट होता आणि मिस्र देश त्या काळामध्ये जगाचं वर्ल्ड सुपर पॉवर, जागतिक महासत्ता, आणि त्याचा सम्राट होता फारो. परंतु तो मोशेचं देवाचं ऐकत नव्हता आणि देवाने 10 पिढ्या पाठवल्या एक एक करून. संधी दिली त्याला आणि त्याच्या लोकांना विश्वास ठेवून देवाचं ऐकण्याचे, पण त्यांनी ऐकले. पण 9वी पिढा काय होती बघा. अनुवादाचं पुस्तक याचा 10वा अध्याय, एक्सोडस चॅप्टर 10 अनुवाद 10 वचन 21 ते 23 मध्ये ही 9वी पिढा आहे. मग परमेश्वराने मोशाला सांगितले, आकाशाकडे आपला हात उगार म्हणजे मिस्र देशावर अंधकार पडेल, इतका की तो हाताला लागेल. म्हणजे काय एवढा अंधकार असतो का? अचानक आपण रस्त्यात कुठं तरी असताना लाईट जातात, सर्व स्ट्रीट लाईट सर्व जातात. परंतु हा अंधकार हा वेगळा होता. तो म्हणतो की इतका अंधकार की तो हाताला लागेल. आणि तो काही मिनिटापुरता, तासापुरता नव्हता. किती दिवस होता? 3 दिवस. अंधकार पडेल. यशायाने सांगितलं की राष्ट्र अंधकारात चाललेले आहे, जगावर अंधकार पडलेला आहे, पण प्रकाश देवाच्या लोकांकडे येत आहे. देवाच्या लोकांजवळ प्रकाश आहे, जगाच्या लोकांजवळ अंधकार आहे. बघा. आणि मग काय झालं बघा. तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उभारला आणि 3 दिवस मिस्र देशभर निबिड अंधकार झाला. 3 दिवस, 3 तास. तिथे 1 तास लाईट गेले तर काय होतं? किती अस्वस्थता होते नाही. 3 दिवस 3 रात्र निबिड अंधकार. सगळं काही कारभार देशाचा ठप. विचार, सर्व स्टँड स्टिल. 3 दिवस कोणी कोणाला दिसे ना, की कोणी आपले ठिकाण सोडून आले ना. पण 23वा वचन बघा. पण, आणि पण महत्वाचा आहे, इस्रायल लोकांच्या सगळ्या वस्तीत उजेड होता. एका देशामध्ये, एका भागामध्ये देवाचे लोक इस्रायल राहत होते आणि बाकीचा मिस्र देशभर अंधार पडला होता. पण जिथं देवाचे लोक होते त्या ठिकाणी उजेड होता. नाही, पण असं कसं म्हणतात? हे शास्त्रात लिहिलं आहे. ज्या देवाने प्रकाश, अंधकार आणि जग निर्माण केलं तो काहीही करू शकतो, असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून हे घडलं. ही दंतकथा नाही, ही एक स्टोरी नाही, ही फॅक्ट आहे. असं झालं. आणि ज्यावेळेस तसं झालं त्यावेळेस मिस्र देशाच्या लोकांना कळून चुकलं. ज्यावेळेस त्यांनी घरातून पाहिलं की त्या ठिकाणी इस्रायल लोक राहतात, ते गुलाम राहतात, आपल्या हाताखाली काम करणारे मजूर इस्रायली, त्यांच्याकडे प्रकाश आहे, त्यांचं काम धंदे व्यवस्थित चालू आहे, ते मजेत आहे, आणि आपल्याकडे अंधार. आणि मग पुढे जर आपण वाचलं तर याच्यावरून देवाने काय केलं की देवाचे लोक कोण आणि देवाचे लोक कोण नाहीत यांच्यामध्ये फरक दाखवून दिला.
कोणाच्या मनात शंका नव्हती की कोण देवाचा आहे. नाही पण तो मजूर आहे, नाही पण तो हाताखाली काम करतो, पण तो प्रकाशात आहे. आणि इकडे शेठ अंधारात बसलेला आहे त्याच्या बंगल्यामध्ये. सेम सिच्युएशन आज घडत आहे आणि घडत राहणार आहे. अंधकार जगात वाढत जाणार आहे, देवाचे लोक प्रकाशित होत जाणार आहे आणि कोणाच्याही मनात शंका राहणार नाही की कोण देवाचं. एक्सपोज होणार आहे आणि ते होत आहे कोणत्याही रीतीने. उदाहरणार्थ आणि उत्पत्ती 15 मध्ये अब्रामाला देवाने एक वचन दिलेलं की तुझी संतती ही. त्याला एक दिवशी एका रात्री त्याला बाहेर द्यायचं, त्याला रक्षण द्यायचं त्याच्या तंबूत. त्यावेळेस काय फ्लॅट किंवा बंगले नव्हते अरण्यामध्ये. आणि मग त्याला रात्रीच्या वेळेस म्हटलं की वर आकाशाकडे पहा आणि आकाशातील तारे इतकी मी तुझी संतती करेन. आणि तेव्हा एकही मूलबाळ नव्हतं. ज्या गोष्टी नाहीत त्या असल्यासारखा परमेश्वर बोलतो. नसताना तो सांगतो की असं होईल. आपला तुमचा माझा पाठ आहे की जर देव बोलला तर ते होणार. ते कधी होईल कसं होईल मला माहित नाही, पण ते होणार. कारण देव बोललेलं आहे. आणि त्याला सांगितलं की तुझी संतती आकाशातील तारा इतकी मी करेन. आणि आपल्याला माहिती की इस्रायल लोक हे अब्रामाचे संतान आहेत. संख्येने तारे, असंख्य तारे आहेत आपल्याला माहिती. संख्या वाढली. पण दुसरी गोष्ट आपल्याला माहिती की तारे सगळ्यात स्पष्ट कधी दिसतात नाही. अवघी रात्र असते, अंधारी रात्र. आणि म्हणून स्टार गेजर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये ते टेलिस्कोप लावून दूरचे तारे आणि प्लॅनेट्स वगैरे त्या अंतरावर पाहत असतात. जेव्हा अंधकार काळोख असतो त्यावेळेस त्या ताऱ्याचा प्रकाश स्पष्ट दिसत असतो. म्हणजे परमेश्वराने अब्रामाला हे सांगितलं की तुझी संतती आकाशातील ताऱ्यांसारखी होईल. संख्येने तर होईल पण प्रकाशाने सुद्धा. नुसते संख्येनेच वाढणार नाही, पण तारे जसे प्रकाश देतात, अंधकारात सुद्धा चमकतात, तशी तुझी संतती ही अंधकारमय जगात सुद्धा चमकेल. आणि गलातियरास पत्र याचा 3रा अध्याय 10व्या वचनात सांगितलेलं आहे की ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही आणि मी विदेशी लोक अब्रामाचे संतान. आपण इस्रायल आहे का? इथं कोण इस्रायल आहे का? आपण विदेशी. पण गलातियरास पत्र 3रा अध्याय 9 वचन आपण बघू काय लिहिलं. गलेशियन्स 3:10. हे आपल्याला कसं लाभ आहे? नियमशास्त्राची कर्मे करणे जितके आहे ते सर्व शापाधीन आहे. कारण नियमशास्त्रात दिलेले सर्व आचरण करणारे कोणी हे नाही. परंतु वचन 14 यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे. आणि मग वचन 29 आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संतान आणि वचनाद्वारे वारीस आहात. म्हणजे काय आपण अब्रामाचे संतान आहोत? नाही, पण मी तर भारतीय आहे. पण मी जर ख्रिस्ताचा झालो तर अब्राम माझा नातेवाईक आहे, तुमचा नातेवाईक आहे आणि तुम्ही आणि मी अब्रामाचे संतान. म्हणजे काय? म्हणजे की अब्रामाला दिलेला आशीर्वाद तुम्हाला मला आपोआप लागू आहे. आपण त्या घराण्यात, आपण त्याच्या फॅमिलीत आलो.
किती जणांना समजतंय मी काय बोलतो? तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवून अब्रामाच्या फॅमिलीत आलात म्हणून ते आशीर्वाद तुम्हाला मला लागतो. तुम्ही प्रार्थना उपास केलं म्हणून नाही. लक्षात घ्या. तर पहिली गोष्ट काय घडणार आहे की देव त्याच्या लोकांमध्ये इतर लोकांमध्ये फरक दाखवणार आहे शेवटच्या काळामध्ये. पहिला पाय. आणि मग आपल्याला माहिती की मोशे आणि फारो पुढे गेले आणि त्याने म्हटलं की कशावर मी विश्वास ठेवू की देवाने कोणत्या देवाने पाठवलं, त्याचं नाव काय, असं फारोने विचारलं. कारण फारो आणि मिस्र देशाचे अनेक दैवत देव्या होते आणि आजही आहेत. तुम्ही डिस्कव्हरीवर युट्यूबवर पाहिलं तर तुम्हाला अनेक मंदिरं अनेक स्मारकं दिसतील. तर फारोने विचारलं कोणत्या देवाने पाठवलेलं आहे, मी काय म्हणून इस्रायल लोकांना जाऊ दे. आणि त्याने अडवणूक केली आणि हे सर्व शास्त्रामध्ये आहे. आणि देवाने मोशेला चिन्ह दिलं ज्यावेळेस त्याने निवडलं की मी तुला फारोकडे पाठवित आहे, पण तो त्याचा अंतःकरण कठीण करी जाऊ दिला, पण तू जाऊन मी जे सांगतो ते सांग, तुझ्याद्वारे मी तुझ्या लोकांना मुक्त करीत. तो म्हटलं माझ्याजवळ काही नाही. मोशे एकेकाळी फारोचा राजपुत्र म्हणून, फारोच्या कन्याचा राजपुत्र म्हणून त्याचं लहानपण तरुणपण ते राजमहालात गेलेलं होतं. आणि तो देवाला काय म्हणतो, माझ्याजवळ काही नाही. 40 वर्षामध्ये सर्व धूम नष्ट झालेलं होतं. त्याचा इगो, त्याचा मीपणा, त्याचा गर्व सर्व 40 वर्षात तो देवाने घडवलेला होता. नंतर त्याच्याशी बोलला. पण देवाने विचार तुझ्या हातात काय, त्याने म्हटलं की काठी आहे. कारण गुराखी होता, मेंढर राखत होता. माझ्याजवळ काही नाही, फक्त एक काठी आहे. त्याने सांगितलं ती खाली टाक. आणि ती काठी खाली टाकली आणि फारोचा दरबार भरलेला आणि सर्व लोक उभे आणि त्याने खाली टाकली आणि त्या काठीचा त्याच्या अगोदर अरण्यामध्ये देवाने सांगितलं की काठी खाली टाक. मोशेला माहित नव्हतं काय म्हणून तिचा साप. आणि शास्त्र सांगते की मोशे घेऊन पडला आणि देवाने सांगितलं की त्याला त्याच्या शेपटीला धर. आपल्याला माहित आहे की सर्पमित्र सर्प धरणारे किंवा साप जर धरायचा असं तर कधीही शेपटीला धरायचं नसतं. त्याच्या डोक्याच्या जवळ ते ठेवतात तेव्हा तो कंट्रोलमध्ये येतो. आणि देवाने सांगितलं की त्याच्या शेपटीला धर. आणि मोशाने कशी तरी वेडिंग केली आणि धरलं आणि ती परत काठी झाली. देवाने सांगितलं हे चिन्ह आणि अजून 2 चिन्ह दिली. आणि मग तो फारो पुढे गेला आणि तो म्हणतो कोणत्या देवाने पाठवलं, मी काय म्हणून इस्रायल लोकांना जाऊ, जा आपापल्या कामाला. आणि त्याने काठी टाकली, तिचा साप झाला. फारोने बघितलं, दरबारातील लोकांनी पाहिलं, त्यांनी त्याचे मांत्रिक बोलवले, त्यांनी पण काठ्या टाकल्या, त्याचे साप झाले. पण काय झालं माहिती आहे, फारोला आश्चर्य वाटलं नाही. कारण मिस्र देशाची जादू तेव्हाने आज देखील इजिप्शियन मॅजिक आजही ऑकल्ट आणि विचक्राफ्ट नंतर जादूगारामध्ये वर्ल्ड फेमस, जग प्रसिद्ध आहे. मला माहित नसेल. आणि म्हणून सुपर नॅचरल अद्भुत शक्ती, दैवी शक्तीचा त्याला विशेष वाटला नाही. त्याने मांत्रिकांना बोलवलं, त्यांनी काठ्या टाकल्या, त्या काठ्यांचे साप झाले. पण आरोनाच्या काठीने म्हणजे त्या सर्पाने मांत्रिकांच्या सापांना घेऊन टाकला. आणि हे सर्व शास्त्र तसं पाहू नका, घरी जाऊन वाचा. हे सर्व शास्त्रात जे आहे ते मी तुम्हाला सांगा. आणि त्याने परत ती धरली आणि त्याची काठी झाली. ज्यावेळेस त्याने पाहिलं की मांत्रिकांच्या काठ्या टाकल्याचे साप झाले, त्यावेळेस फारोला आणि त्याच्या लोकांना फरक करून दिला. आणि काय झालं, ज्यावेळेस आरोनाची काठी परत काठी झाली त्या सर्पाची, ती अधिक मजबूत जाडजूड होती. आणि ज्या फारोच्या मांत्रिकाने, आणि 2 मेन मांत्रिक होते, आणि ज्या मांत्रिकांनी त्या काठीचे त्यांच्या काठीचा साप झाला होता, ते तिथून जाताना त्यांच्याजवळ काठ्या नव्हत्या. म्हणजे काय,
दैवी शक्तीचा दोन सोर्स, एक चांगलं आणि एक वाईट, एक देवापासून एक सैतानापासून. आणि त्या ठिकाणी आपण दोन शक्तीची टक्कर पाहतो फारो राजासमोर. देवाचं सामर्थ्य, सैतानाचं सामर्थ्य, जादू टोण्याचं सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य. आणि कोणतं श्रेष्ठ, त्याच्यात कोणालाही शंका राहिली. आणि तेच आज घडत आहे, या काळात घडणार आहे. ही पहिली गोष्ट, पहिला पॉईंट. आणि म्हणून कोणीतरी असं म्हटलं की मिस्र देशाजवळ मांत्रिक होते, पण देवाजवळ एक मोशे होता. एलियाच्या काळात बालाचे भक्त होते, परंतु देवाजवळ त्या काळात देवाचा एलिया होता. प्रत्येक काळामध्ये दुष्ट शक्ती, दुर्जन हे होऊन गेले, आजही आहेत. परंतु प्रत्येक काळामध्ये देवाने त्याचे लोक देखील ठेवले. आणि ह्या शेवटच्या काळामध्ये हा फरक अधिक उघड होत आहे. अंधकार जगाला ग्रासित जाईल, पण देवाचे लोक प्रकाशित होत जातात. परमेश्वराचे तेज तुझ्यावर आलेले आहे. निबिड अंधकार जगाला ग्रासून टाकीत आहे, परंतु देवाचे लोक प्रकाशित होत. ही पहिली गोष्ट, हा पहिला पॉईंट. आणि म्हणून अब्रामाला रात्री बाहेर येऊन ते तारे दाखवले की बघ, ताऱ्यांसारखी तुझी संतती. अंधाऱ्या रात्री तारे कसे स्पष्ट चमकतात, तशी तुझी संतती अंधकारमय जगामध्ये झळकेल, संपेल. आणि त्या वातावरणात, अशा सिच्युएशन मध्ये आज आपण आहोत सर्व जग. म्हणून हा अंधकारात वाढत जाईल, शास्त्रात सांगितले, दूर होणार नाही. कोणीतरी म्हटलं नाही पण आपण उपास प्रार्थना करून आपण काहीतरी करून हे होणार नाही. शास्त्र सांगतात, देव म्हणतो की जगात अंधकार वाढत जाईल, पण देवाचे लोक प्रकाशित होतात. खरं हा भेद देव दाखवून देईल. आणि म्हणून या काळात आपली जबाबदारी, तुमची माझी काय आहे, आपण त्याच्या प्रकाशात राहणं आणि प्रकाशित होत जाणं. धार्मिकाचा प्रकाश मध्यानापर्यंत वाढत जाणाऱ्या प्रकाशासारखा आहे, असं नीतीसूत्र आहे. धार्मिकाचा, नीतिमानाचा, तुमचा माझा, देवाच्या माणसाचा प्रकाश कसा आहे, मध्यानापर्यंत, दुपारपर्यंत वाढव लागणाऱ्या प्रकाशासारखा आहे. हे काय कामे काय होतो बरोबर. सकाळी उठल्यानंतर किती प्रकाश असतो, ऊन अगदी कोवळा असतो, पण मध्यानापर्यंत, दुपारच्या वेळेस किती कडक ऊन असतो, तो प्रकाश वाढत जातो. तसं नीतीसूत्र म्हणले की धार्मिकाचा प्रकाश, देवापासून मिळालेला प्रकाश हा वाढत जाणार. प्रत्येकाने तुम्ही हा रिव्ह्यू घ्यायचा आहे की मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यात, मागच्या वर्षी, आजच्या तारखेला, आजच्या दिवशी मी किती प्रकाशित होतो आणि आज मी त्याच्यापेक्षा जास्त प्रकाशित झालेलो आहे का. आणि तुमची जबाबदारी नसेल तर बाहेर जगात अंधकार. प्रकाशित होत राहणं, प्रकाशात चालणं, ही आपली जबाबदारी आहे. दुसरा फरक काय, या शेवटच्या काळामध्ये दुसरी गोष्ट काय घडणार आहे, त्याच्यासाठी प्रभूने एक दाखला सांगितला. मत्ती 13 मध्ये, मत्ती 13 मध्ये दाखले शेवटच्या काळाबद्दलचे. आणि त्याने एक दाखला सांगितला, गहू आणि निधने. मत्ती 13, 29 आणि 30. तो म्हणाला, गहू आणि निगम याचा दृष्टांत. 24व्या वचनापासून आपण वाचू, म्हणजे ज्यांनी वाचलं नाही, ज्यांना माहित नाही त्यांना क्लिअर होईल. त्याने दुसरा दाखला त्यांना सांगितला की ज्या मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्यासारखे स्वर्गाच्या राज्यात. स्वर्गाचं राज्य कसं आहे, चांगलं. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. काय पेरून गेला, चांगलं बी गहू पेरलं, पण कोणीतरी दुष्टाने, वैराने येऊन निधन केलं. पण जेव्हा पाला फुलला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घरधण्याच्या दासांनी त्याला म्हटले की महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगली बी पेरले ना, मग निधन आले कुठून.
तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे. आणि मग वचन 29 तो म्हणाला, आणि ते म्हटले की आम्ही जाऊन हे जमा करावे काय, काढून टाकावे काय. आणि ते काय म्हणतात, तो म्हणाला, नाही, तुम्ही निधन जमा करताना त्यांच्याबरोबर कदाचित गहू टाल, कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढवू द्या. कापणी म्हणजे जगाचा अंत न्याय. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढवू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांना सांगेन की पहिल्याने निधन जमा करावं जाण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधा आणि गहू माझ्या कोठारात साठवा. दुसरा पॉइंट, दुसरी गोष्ट, या शेवटच्या काळात काय होत आहे की गहू आणि निधन हे संगती वाढत आहेत. निधन हे गव्हासारखे दिसतात पण ते गहू नसतात. खरे आणि खोटे देवाचे लोक एक सारखे दिसतात, एक सारखी प्रार्थना करतात, चर्चला जातात, पण ते सारखे नसतात. आणि ते म्हटले की आम्ही ते काढून टाकू. त्याने सांगितले कापणी करायला मी कापणीच्या वेळेस, न्यायाच्या वेळेस, आणि ते कापणी करणार बिलकुल आहे. आपल्याला न्याय एवढा करायचा नाही. आपल्याला माहित नाही कोण निधन, मला नाही माहित इथं कोण निधन, ते मला माहित आहे. आणि तो शेवटपर्यंत बरं आणि वाईट, खरे आणि खोटे हे वाढत जाणार. म्हणून दुसरा पॉइंट काय, शेवटच्या काळात काय होणार, खरे आणि खोटे देवाचे लोक संगती वाढत जाणार आहेत. शेवटच्या काळामध्ये गहू आणि निदान म्हणजे खरे आणि खोटे देवाचे लोक, देवाचे सेवक वाढत जाणार आहेत. कारण हा फरक फक्त देवालाच माहित आहे. पण फरक कशावर कळतो, फळावर. निधनाला पीक येत नाही, फळ येत नाही. फळावरून तुम्हाला, फळ म्हणजे ख्रिस्ती जीवनात देवाच्या मार्गात चालत असताना असलेलं चारित्र्य किंवा कॅरेक्टर. सेवेतलं फळ की सेवा कशा प्रकारची आहे, सेवेचं फळ फळावरून तुम्हाला कळेल. गहू आहे की निदान. म्हणजे द ओनली टेस्ट, एकमेव चाचणी कोणती, फळ आहे का. कोण खरं, कोण खोटं, कशावर ओळखायचं, फळ काय, जीवनाचं फळ काय, पवित्रता आहे. सेवेचं फळ काय आहे, हे फळ पाहायचे, मग आपल्याला कळेल. म्हणजे बरं आणि चांगले आणि वाईट, खरे आणि खोटे हे कापणीपर्यंत वाढत जातील, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, शेवटच्या काळात काय करेल, प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 22वा अध्याय, प्रकटीकरण 22. प्रकटीकरण कुठं आहे माहिती आहे का, प्रकटीकरण 22 वचन 10. पुन्हा तो मला म्हणाला, या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नको. बरेच जणांनी शिक्का मारून बंद केलेले. कसं, शास्त्र कुठंतरी ठेवलेलं असतं घरामध्ये, लवकर सापडत पण नाही. पाळक साहेबाला त्याच्यामध्ये रेशन कार्ड, पावत्या, काही पण असतं, आणि ते म्हणतात हे पाळक साहेब ते शास्त्र. म्हणजे काय, ते पुस्तक बंद करून ठेवलेलं आहे, काहीही संबंध नाही. कधीतरी इमर्जन्सी आली, कोणीतरी सिरियस झालं, ऍडमिट झालं तर त्यावेळेस वाचायचं. कधीतरी भीती वाटली, काहीतरी स्वप्न पडलं तर वाचायचं. नाही तर ते ह्या संदेशातील, या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नको, कारण वेळ जवळ आली आहे. दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा मनुष्य स्वतःला मलिन करीत राहो. आणि हे कोण म्हणतोय, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय. धर्माप्रमाणे वागणारा मनुष्य धर्म आचरित राहो, पवित्र चरणी मनुष्य स्वतःला पवित्र करीत राहो. हे तिसरं चित्र आहे शेवटच्या काळाचं. दुराचरण करणारे अनेक दुराचार करीत आहे. रोज आपण टीव्हीवर बघतो, पेपर, किती कशा प्रकारचे खून, कशा प्रकारचं काय. आमच्या लहानपणी कुठं तरी कधीतरी एक खून झाला तर त्याच्याबद्दल आपण चर्चा जरी केली तरी बोलायचं म्हणजे इतकं हे. आणि आज ते कॉमन झाले. काय झालं, मर्डर झालं, काय झालं ते असं असं. दुराचार करणारा दुराचार करीत राहो, धार्मिकतेने चालणारा धार्मिकता करीत राहो. म्हणजे तिसरी गोष्ट काय घडणार आहे की दुराचारी दुर्जन अधिक दुर्जन होत जातील ह्या काळामध्ये.
आणि धार्मिक अधिक धार्मिक होत जातो. तिसरा पॉइंट घेऊन घ्या. दुर्जन अधिक वाईट होत जाते. आपण काही करू शकत नाही. देवाने सांगितलं ते होणार, ते होत आहे. डोळे देखत होत आहे. नाही पण मला नाही वाटत तर टीव्ही बघा, पेपर वाचा, डोळे उघडे ठेवा, तुम्हाला दिसत की वाईट पण वाढत आहे आणि एकीकडे चांगलं पण वाढत आहे. देवाच्या राज्यात देवाचे लोक पण वेगळ्या जाती धर्मातून येत आहेत, वळत आहेत, छळ सोचत आहेत आणि एकीकडे देवापासून दूर लोक जाऊन भ्रष्ट पण होत आहेत, नष्ट पण होत आहे. दोन्ही गोष्टी करत आहे. परंतु एक दुर्जन देखील तुम्हाला माहिती आहे का, देवाची योजना पूर्ण करत असतात. नीतिसूत्रे 16 आणि वचन 4. दुर्जनाला स्वतः देवाने एका विशेष उद्देशाने निर्माण केला. नीतिसूत्रे 16 आणि वचन 4 मध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केलेलं आहे. सर्व नीतिसूत्रे 16:4. दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. दुर्जन कशासाठी केलेला आहे? अरिष्टाच्या म्हणजे न्यायाच्या दिवसासाठी केलेला आहे. दुर्जन सुद्धा दुष्ट सम्राट, राजे, सरकार, सत्ताधीश हे सुद्धा देवाचे संकल्प, देवाची योजना सिद्धीच नाही. तुम्हाला माहिती आहे का, एक पॉइंट मी तुम्हाला सांगतो, एक प्रिन्सिपल, एक सत्य, एक तत्व शास्त्राचं नीट ऐका. ज्या वेळेस देवाचे लोक इस्रायल देवापासून दूर जात होते, ऐका ना, संतोषित काय, त्यावेळेस देव त्यांना शत्रूच्या हाती देत असत. शत्रू त्यांच्यावर हल्ला करून त्यांना कैद करून येत. आणि शास्त्र सांगतं की शत्रूंच्या द्वारे परमेश्वर त्याच्या लोकांचा न्याय करत होता. म्हणजे देवाच्या लोकांना त्यांच्या शत्रूच्या द्वारे देव शिक्षा देत असतो. हे ते प्रिन्सिपल तत्व आहे. तुम्ही आणि मी देवाचे आहात, पण ते देवाचे नाही, ते कामाच्या ठिकाणी, बिझनेसच्या ठिकाणी, घरामध्ये, समाजामध्ये विरोध करतात. टॉपला त्यांचं वर्चस्व होतं आणि आपण हरतो. का हरतो? परमेश्वर का होऊ देतो? शासन करण्यासाठी. जेव्हा आपण चुकतो, देवापासून दूर जातो तेव्हा. तर हे एक तत्व आहे. म्हणजे सांगण्याचा सारांश हा की दुर्जन देखील एक रोल किंवा एक भूमिका या जगात पूर्ण करीत आहे. किती जणांना समजलं तर काहीतरी म्हणा, हातवर करा, काहीतरी समजण्यासारखं तुमच्या चेहऱ्यावर दिसू द्या की मी कोणाशी तरी बोलतोय. मी चार भिंतीशी बोलत नाहीये, मी तुमच्याशी बोलतोय. देवाचं तत्व तुम्हाला मला शिक्षा करण्याचं, टाळ्यावर आणण्याचं काय आहे की शत्रूचा विजय होऊ द्या. आपण मग हारल्यावर आपण विचारा की मी का हारलो, मी देवाचा असतो, आणि मग आपल्याला कळतं की ही चूक, हे पाप मी केला. म्हणजे दुर्जनाचा उपयोग सुद्धा देव त्याच्या राज्यात करत असतो. दुर्जन कशासाठी नेमलेलं आहे? देवाच्या लोकांना शासन करण्यासाठी. सैतान देखील देवाची योजना सिद्धीच. सैतान देखील देव सैतान देखील त्याच्या कार्यासाठी वापर करत असतो. उदाहरणार्थ, देवाच्या लोकांना आपल्याला विरोध होतो किंवा छळ होतो किंवा आपण संकटातून, प्रॉब्लेम मधून जातो आणि सैतान ह्या गोष्टी आणतो येऊन आपल्याला अडवण्यासाठी. परंतु देव त्याच्यातून काय करतो? आपल्याला त्याच्यातून घडवतो, आपला विश्वास वाढवतो. सैतानाचा उद्देश असतो की आपण देवाला सोडून द्यावं. आपण म्हणावं की एवढे दिवस, किती दिवस मी प्रार्थना करू, चर्चा जाऊ, काय फायदा, मी आता काय व्हायचं ते होतं, असं म्हणावं ही सैतानाची इच्छा असते. पण जर आपण पक्के असतो तर आपण म्हणतो की नाही, काही जरी झालं तर मी सोडणार नाही. म्हणजे मग काय करतो देव? म्हणजे सैतानाचाही देव त्याच्या देवाचे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी देव उपयोग करत असतो. आता शेवटचा पॉइंट, शेवटच्या काळातील काही वैशिष्ट्य, शेवटच्या काळातील काही वैशिष्ट्य, सायलेंट फीचर्स ऑफ द लास्ट डेज. तिमोथेला दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि मग मी संपवणार आहे. दुसरे तिमोथेला पत्र
वरचा तिसरा आहे. किती जण कंटाळलेले तर हात कधीतरी हात वर केला. दुसऱ्या किंमत 3 आणि वरचा 1. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कसे दिवस येतील? पण आजकाल बहुतेक ब्लेसिंग मिटिंगला, आशीर्वाद सभांना तुम्ही जा, त्या वक्त्यांकडून काय ऐकायला मिळतं? सर्व चांगलं होणार आहे, परमेश्वर तुम्हाला बरं करणार, आशीर्वाद देणार, आणि ते होतच नाही. आणि मिटिंग टू मिटिंग आणि कुठून लोक जातात आणि विश्वास घडून आहेत. परमेश्वर म्हणतो की ज्याला मी पाठवलं तो जर बोलला, ते जर घडून येईल तर तो त्याच्यावर विश्वास ठेव. पण जर घडून आलं नाही तर मी त्याला पाठवणार नाही. किती लोकांचे फोन येतात, मेसेजेस येतात की ब्रदर अमुक अमुक यांनी अशी प्रॉफेसी केली, असं होईल, पण तसं झालं नाही, सांगा बरं का झालं. आणि मग मला सांगावं लागतं नाही झालं. की ज्यांनी तुम्हाला भविष्यवाणी करून सांगितलं त्यांना विचारा का झालं, मी ती भविष्यवाणी केली नाही. हे असं आजच्या काळात होत आहे, विशेष करून नगर भागामध्ये दिसत नाही. व्हिजिटिंग मी एवढ्या वर्षापासून गेलो नगर भागामध्ये, साईडमध्ये बरेचशा लोकांचा अशी धारणा असते, घरी या, व्हिजिट करा, प्रार्थना केल्यानंतर ते वाट बघतात. मग काय काही नाही, काहीतरी सांग, काही नाही, हे काहीतरी सांगा. तुम्हाला कसं वाटलं आमचं घर? तुम्हाला आमच्या घरात राहते झोप कशी आली? तुम्हाला देवाने काही दाखवलं का? काहीतरी सांगितलं तर लोकांचं समाधान होतं. आणि ज्यावेळेस मी सांगतो की काही नाही, मग काही जणांची चर्चा नंतर काय होते, नाही त्या भगवानांना काही समजत नाही, त्यांना काही पावर नाही, ते काही समज, म्हणजे काही सांगा, खरं सांगा, खोटं सांगा, पण आम्हाला सांगा की असं होणार आहे. तुम्ही हे घर बदला, ही जागा बदला, तुम्ही अमुक मुलाशी लग्न करू नका, तुम्ही तो बिझनेस, काही पण सांगा, पण सांगा. ही टेंडन्सी आहे, ही इच्छा आहे. आणि सैतान आणि त्याचे दुरात्मे इच्छा ओळखतात, आणि कोणीतरी तुमच्या घरी येतं, कोणीतरी भेटून काहीतरी सांगून जातं, आणि मग तुम्ही चक्कर नाही, त्यांनी असं सांगितलं, त्यांनी असं सांगितलं, त्यांनी असं सांगितलं, आणि ते घडून येतच नाही. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. चांगले नाही, अच्छे दिन नाही, कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण मनुष्य स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबाबास न मानणारे, कृतज्ञ, अपवित्र, बघा 18 गोष्टी मी वाचले ती लिस्ट काल आंबेडकर तयार करताना 18 वैशिष्ट्य सांगितली, आणि ते तंतोतंत आज प्रत्येकाला लागतात. कोणी म्हणू शकत नाही की मी या लिस्ट मध्ये नाहीये, आणि जो म्हणत असेल तो ढोंगी. वचन 3, ममता ही, शांतता द्वेषी, म्हणजे शांतता आवडत नाही, काहीतरी भांडण, काहीतरी कटकट पाहिजे. 6, असंयमी, क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारी, विश्वासघातकी, धोका देणारी, हुड, मदान, देवावर प्रेम न करता विषयावर किंवा वस्तूवर प्रेम करणारी, वस्तूला आशीर्वाद ना. आम्ही गाडी घेतली, प्रार्थना, आम्ही घर घेतलं, आम्ही फ्रीज घेतलं, प्रार्थना करतो. अरे वस्तूवर आम्ही प्रार्थना नाही करीत, आम्ही माणसावर प्रार्थना करतो असं सांगावं. मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतो, पण तू नाही हे आम्ही घेतलायचं, म्हणजे आशीर्वादाचं व्याख्या किंवा डेफिनेशन काय आहे? वस्तू. आशीर्वाद म्हणजे वस्तू, प्रॉपर्टी, जमीन, बँक अकाउंट, याला लोक आशीर्वाद समजतात, आणि त्या वस्तूवर प्रार्थना करा म्हणतात. आणि खरी प्रार्थनेची गरज या लोकांना असते. आणि हे या काळामध्ये होत आहे, आणि याचं वर्णन शास्त्रात स्पष्टपणे केलेलं आहे. आणि मग तर बघा, पहिल्या वर्षामध्ये
वचनामध्ये सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट सायलेंट फीचर, वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य काय की कठीण दिवस, टाइम्स ऑफ स्ट्रेस, धकाधकीचा जीव. धकाधका अरे पूर्वीच्या काळात 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी कसं होतं, कसं नाशिक रोड, कसं मुंबई, कसं काय धकाधकीचं फास्ट मूव्हिंग, बीपी वाढलं, हे वाढलं, टाइम नाही. कठीण दिवस. कठीण या शब्दाचा त्या ठिकाणी ओरिजिनल जो ग्रीक शब्द आहे तो आहे स्ट्रेस, तणाव. म्हणजे शेवटच्या काळी तणावाचे दिवस येतील. पूर्वी डॉक्टर लोक तणाव, स्ट्रेस हे सांगत नव्हते, आता सरळ सांगतात स्ट्रेस टेस्ट करा. तुमचं बीपी वाढलेलं आहे, तुम्ही स्ट्रेस टेस्ट करा. आणि तर स्ट्रेस मध्ये दाखवतो एवढं स्ट्रेस, आणि ते कमी करायला परत ट्रीटमेंट, परत प्रार्थनेला गर्दी, चर्चला गर्दी, आमच्यासाठी प्रार्थना करा. स्ट्रेस. दुसरं वैशिष्ट्य काय आहे, 2 ते 4 मध्ये जर आपण वाचले त्या लिस्ट वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये एका शब्दात सांगायचं म्हणजे स्वार्थ, सेल्फिशनेस. मला काय मिळू शकेल, मी जर चर्चला वेळ दिला तर मला काय फायदा, मी जर यांच्याबरोबर राहतो मला काय मिळेल. म्हणजे सेल्फिशनेस, स्वतःचा फायदा, स्वार्थ. स्वार्थ दॅट इज द करेक्ट वर्ड. तर स्वार्थी, आणि स्वार्थीपणा असला म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टी होतात. पण याचं मूळ काय, रूट कॉज, डायग्नोसिस, रोग निदान काय, हे जे क्वालिटीज, हे जे आपण वाचलं की मनुष्य स्वार्थी, धनभोगी, बळायकोर, गर्विष्ठ, हे सगळ्या क्वालिटीज, हे गुणधर्म. पण याचं मूळ काय माहिती का, याचं मूळ आहे पापी स्वभाव. माणसाचा पापी स्वभाव. आपण पाप करतो म्हणून पापी नाहीये, ऐका, आपण पापी आहोत म्हणून पाप करतो. सर्वांनी पाप केले, गौरवाच्या देवाच्या गौरवांतर केले. पापी स्वभाव आपल्यामध्ये आहे म्हणून आपण पाप. आपण कोणत्याही जाती धर्माच्या सर्व आदमाची संतान आहे. तर तो पापी स्वभाव असल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. जोपर्यंत रोग निदान होत नाही तोपर्यंत डॉक्टर ट्रीटमेंट देतात. आपण म्हणतो 2 महिने झाले, 4 महिन्यात काही फरक पडत नाही, मी डॉक्टर बदलतो. 2 महिने झाले, या देवाचं करा, त्या मंदिराला, या दर्ग्यावर जा, त्या चर्चला जा, आता मी डॉक्टर बदलतो, आता मी देव बदलतो, चर्च बदलतो. किती जणांना समजतं मी काय करतो. पण जरी बदललं तरी रोग निदान जोपर्यंत होत नाही, करेक्ट ट्रीटमेंट नाही. आणि मग एक दिवशी स्पेशलिस्टकडे गेल्यानंतर टेस्ट करून रोग निदान सांगतात की हा आजार आहे, आणि त्याच्यावर ट्रीटमेंट दिल्यानंतर तो आजार करतो. हे लक्षणं आहेत. गर्विष्ठपणा, स्वार्थ, निंदा, आईबापास न मानणारं होणं, हे लक्षण आहे, सिम्पटम्स, आजाराचे सिम्पटम्स. जसं कावीळ झाल्यावर डोळे पिवळे होतात, नख पिवळे, हे सिम्पटम्स आहेत. पण ट्रीटमेंट ते डोळे पिवळे झाले, नख पिवळे झाले ह्याच्यावर दिली जात नाही, काविळीवर दिली जाते. लबाड्या, स्वार्थ, गर्विष्ठपणा हे लक्षण आहे. पण खरा प्रॉब्लेम काय, पाप. खरी गरज काय, पापांची क्षमा. पण ट्रीटमेंट कशावर दिली जाते, लक्षणावर दिली जाते. या गोळ्या घ्या, 3 टाइम घ्या, 3 दिवस घ्या, 7 शुक्रवार करा, गुरुवार शुक्रवार करा, प्रार्थना करा, एवढे पैसे आम्हाला द्या, आमच्या मिनिस्ट्रीला द्या, तुमच्यासाठी स्पेशल प्रेयर करू. लक्षणावर उपाय केला, रोग निदान झाला पाहिजे. त्याचं रोग निदान फक्त शास्त्र सांगतात, डायग्नोसिस. मानव जातीचा खरा प्रॉब्लेम काय आहे याचं डायग्नोसिस, रोग निदान फक्त देवाच्या वचनात आहे. पाप म्हणून इलाज पापावर केला पाहिजे, आणि तो इलाज देवाने केलेला आपण करू शकत नाही. देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो की त्यानेच तो इलाज केला. प्रभू येशू ख्रिस्ताचा रक्त, त्याच्या रक्ताने पाप असो. दुसरं लक्षण आहे स्वार्थ. तिसरं लक्षण आहे वचन 5 मध्ये जर आपण वाचलं, सुभक्तीचे केवळ स्वरूप. म्हणजे काय, फॉर्म ऑफ गॉडलीनेस. फक्त दाखवायचं, देखावपणा, धार्मिकता, मोठमोठ्याने ओरडून प्रार्थना, मोठमोठ्याने ओरडून गाणे, आणि मग बाळक लोकांशी, आमच्या सारख्यांशी बोलताना एकदम धार्मिक विषय. नाही का, तुम्हाला माहिती का बाळासाहेब असं, मग ते तसं आहे, हे आहे. भक्तीचे स्वरूप म्हणजे देखावपणा, आउटवर्डली. हे एक तिसरं फॉर्म ऑफ गॉडलीनेस. आणि अशापासून तो म्हणतो 5व्या वचनाच्या शेवटी, त्यांच्यापासून
काय लिहिले 5व्या वचनाच्या शेवटी? दूर राहा. दिखाऊ लोकांपासून की जे रिअल नाही आहेत, फेक आहेत, की जे फक्त संडे ख्रिश्चन आहेत. त्यांच्याजवळ एक मोठा नवीन कोरं बायबल दिसतो, पॉश मध्ये दिसतात, त्यांच्या बोलण्यामध्ये एक वेगळा टोन असतो. पण मंडेला तो टोन कसा असतो? बाजारात कसा असतो? दुसऱ्यांशी बोलताना कसा असतो? म्हणजे हे फेक आहे. खरं अंतकरणात खरं पापाचा इलाज, रोग निदान झालेला नाही, त्याच्यावर ट्रीटमेंट मिळालेली नाही, देवाकडून ट्रीटमेंट घेतलेली नाही. फक्त यायचं जायचं, चर्चला यायचं जायचं. पळसाहेब काय म्हणतील, ब्रदरांना काय वाटेल? अरे मला काय वाटेल त्यापेक्षा देवाला काय वाटेल, तुमच्या आत्म्याचं काय होईल याचा विचार करा. याचा विचार करा ना, माझं काय होईल, माझ्या मुलाबाळांचं काय. तिसरं चौथं लक्षण आहे वचन 6 आणि 7 मध्ये, जे लोक घरात बसून हळूच शिरून पापाने भरले नाना प्रकारच्या वासनाने भरलेला सदा शिकवत आहे, सत्याच्या ज्ञानास न पोहोचण्याच्या भोळ्या स्त्रियांना वश करता त्यांच्यापैकी आहे. आता हे घरात बसून खोटं शिक्षण देणारे, म्हणजे सुवार्तेवर पैसा कमवणारे आज कितीतरी लोक आहेत की जे सत्ता घेऊन फिरतात, डोनेशन गोळा करतात, घरोघर व्हिजिटिंग करतात. कशासाठी? कोणीतरी ऑफरिंग घ्यावं. म्हणजे सुभक्तीचं एक स्वरूप, पैसा कमवण्याचा उद्देश, शास्त्र घ्यायचा, उपदेश करायचा, प्रार्थना करायची आणि मग थांबून राहायचं. कशासाठी थांबतो? कोणीतरी काहीतरी ऑफरिंग घेईल. म्हणजे उद्देश काय होता? तुमच्या आत्म्याचा तारण व्हावं, तुम्हाला सत्य समजावं हा नव्हता, पैसा मिळावा. हे पण या काळात घडेल आणि घडत आहे. 5वं वैशिष्ट्य वचन 8 आणि 9 मध्ये वचन, यम्नेस आणि यम्रेस यांनी जसे मोशाला अडवले. आता निर्गमच्या पुस्तकात त्या जादूगारांचे नावं नाहीये, पण नव्या करारात आहे. आणि पावलाला देवाने एक प्रगती करत अनेक शेकडो वर्षांमध्ये. म्हणजे काय, पूर्वीच्या गोष्टी देव प्रगट करतो. हो. यम्नेस आणि यम्रेस हे 2 टॉप जादूगार. तसे तर बाकीचे खूप, पण हे टॉप राजाचे, म्हणजे ते किती एक्सपर्ट असते. ते काय ऑर्डिनरी असतील का रस्त्यावर कोपऱ्याला बसणार नाही. ते राजाला सल्ला देणारे, त्यांच्याजवळ किती पॉवर असतो. यम्नेस आणि यम्रेस यांनी जसे मोशाला अडवले तसे हेही म्हणजे कोण? हे फेक लोक, पैसा कमवणारे सुवार्तेवर, देवाच्या वचनावर, हेही सत्याला अडवतील. त्यांना सत्य आवडणार नाही. खोटं सांगा, खोटं भविष्य करा, चांगलं बोला, चांगला बोला. कोणीतरी म्हणतात तुम्ही नेहमी, आम्ही सांगितलं की तुम्ही नेमकं उलटच सांगता, मग उगेच खोटं सांगू का? जे फॅक्ट आहे तेच मी सांगणार नाही. पण ते आमच्या घरी आले की ते खुश करणं सांगतात. ते सांगत नाही की तुमचे हे वीक पॉईंट आहे, तुम्हाला हे सोडा, ते सोडा. ते फक्त म्हणतात प्रेज द लॉर्ड सिस्टर, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ते खुश करून जातात. पण जर चुकीचं आहे ते आम्ही चुकीचं कसं काय सांगणार? आणि तुम्हाला कंटाळत कसं काय पडू देतील? ते पडू देतील, पण मी नाही. भाडोत्री मेंढपाळ लांडगा आलेलं पाहून मेंढर सोडून पडून जातो. आणि जो ओरिजिनल असतो तो काय करतो? जरी कोणत्या जंगली जनावरांनी हल्ला केला तो सोडवतो, तो स्वतःचा जीव वाचवत नाही. यांनी आणि यम्रेस जसे अडवले. कशाने अडवले मोशेला? त्यांच्या दैवी शक्ती. ह्या शेवटच्या काळाचं 5वं लक्षण काय आहे? शैतानाची दैवी शक्तीचा उपयोग. आणि आज आपण पाहतो टीव्ही सिरियल, बॉलिवूडच्या मूवीज, त्याच्यामध्ये काही सिरियल्स मध्ये जादूटोणा, मंत्रतंत्र, ज्योतिष आणि वेगवेगळ्या विद्या ह्या शिकवल्या जात आहेत.
जे एकेकाळी गुप्तपणे रात्रीचं कुठंतरी कोण्या कोपऱ्यात व्हायचं आज उघडपणे शिकवलं जातं. त्याची कोणाला लाज वाटत नाही, त्याचे कोणाला काही हे वाटत नाही. सैतानी काही करू आम्हाला पावत पाहिजे, मला राज्य करायचं, मला यांना धडा शिकवायचा, मला हिला धडा शिकवायचा, आणि मग तो पावर, मग तो कोणताही असो, देवाचा असो सैतानाचा असो. यांनीच आणि यांनीच यांनी जसे भाषा वाढवले तसे हेही सत्य लावले. म्हणजे काय शेवटच्या काळाचं 5वं वर्ष की जादू टोणा मंत्रतंत्रित सैतानी शक्तीची वाढ होईल. आणि आज ते होत नाही. किती प्रोग्राम टीव्हीवर, किती चॅनलवर ज्योतिषशास्त्र असतं, वास्तुशास्त्र असतं, की तुम्ही कोणत्या घरात राहायचं, कसं राहायचं, तुम्ही कोणत्या वस्तू ठेवायच्या, कशाने काय होतं. बघा तुम्ही ऐका, बघा हे काय आहे, हे सैतानी दैवी शक्ती आहे. आणि ते म्हणतात गरजवंताला अक्कल नसते. तो म्हणतो कोणी बाबा आहे का, ते म्हणतात हा जे काय, मग तो जातो तिथं पैसे देतो, जे काही मागल ते देतो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. आणि याचा गैरफायदा हे लोक घेतात. यांनीच आणि यामरेच यांनी जसे मोर्चा अडवले तसे ही सत्याला अडवतील. म्हणजे 5वी गोष्ट काय, इन्व्हॉल्वमेंट इन द ऑकल्ट. मंत्रतंत्र दैवी शक्तीमध्ये लोक सहभागी होते. ख्रिश्चन लोक हे पाहिले, ख्रिस्ती लोक सुद्धा अशा ज्योतिषांकडे जातात, अशा गोष्टी करतात, सर्व ठेवतात. हे मी पहिले अनुभवले. अशा लोकांसाठी मी प्रार्थना केली आहे. मला माहिती आहे मी काय म्हणतो. का चर्चमध्ये पावर नाही, तुमच्या पालकांमध्ये पावर नाही, काय तेच तेच प्रार्थना, तेच तेच गाणे, नुसतं रटाळ. मग प्रॉब्लेमच सोडत नाही. आम्ही गेलो, मग त्याच्यात काय, का गेलो, देवाचं सामर्थ्य माहीत असतं. पण जर देवाचा पावर माहीत असतं तिकडे जाणार का, पैसे घालवणार का. हे ह्या काळात वाढत आणि ते वाढत जाईल, हे शेवटचं लक्ष. म्हणून आपल्याला देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. शेवटी याच्यावर उपाय काय आहे, उपाय पाऊल सांगतो वचन 14 पासून की, आणि अशा लोकांचा, आणि आणखी एक लक्षण काय आहे वचन 12 मध्ये, की जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य घालवण्यास पाहतात त्या सर्वांचा छळ होतो. आणि आज आपण पाहतो की देशात आणि विदेशात बरेच ठिकाणी चर्चेस, ख्रिस्ती लोक आणि याच्या विरुद्ध छळ होत आहे, कायदे बदलले जात आहे, धर्मांतर वगैरे हे ते करून खोटे आरोप करून जेलमध्ये टाकलं जात आहे. छळ होईल ही अपेक्षा, हे लक्षण, हे शास्त्रात सांगितलं की असं होणार. असं होऊ नये म्हणून प्रार्थना करतो तसं नाही, हे होणार. देवाने सांगितलं होत राहील. अंधकार जगात वाढत राहील, पण प्रकाश देवाच्या लोकांना गोष्टी घडतील. आणि याच्यावर वचन 13, दुष्ट व भोंडू मनुष्य फसून, स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील. त्याला कधी काही करू शकत नाही. फसले तरी अजून फसतील, अजून खोट्या लोकांच्या नादी लागतील. म्हटलं त्यांनी केशव साहेब असे खोट्या भविष्यवाणी केले, मग तुम्ही त्यांच्या मिटिंगला त्यांच्याकडे का जाता, एवढे डोनेशन का पाठवता, आणि काहीच उत्तर नाही. म्हणजे माहीत असून सुद्धा परत तिथं जाणून तेच गोष्टी करणं. म्हणून या वचनात सांगितलं की दुष्ट व भोंदू मनुष्य ही फसून, स्वतःला फसून दुष्टपणात अधिक सरसावते. हे होत आहे आणि हे होणार. फसलं तरी परत तेच, फसलं तरी परत त्याच लोकात राहायचं, त्यांचंच ऐकायचं, हे होत आहे. आणि याच्यावर उपाय पाऊल सांगतो 14 ते 17 मध्ये की या गोष्टी ज्या तू शिकला त्या कोणापासून, ज्याविषयी तुझी खात्री झाली त्या धरून राहा. आणि मग तो म्हणतो वचन 15 मध्ये त्या कोणापासून शिकलास, आणि तुला पवित्र शास्त्राची माहिती बालपणापासून आहे, ते ख्रिस्त येशूमध्ये तुझ्या विश्वासाच्या द्वारे तारणासाठी तुला ज्ञाने करायचं समर्थ आहे. याच्यावर उपाय काय, पवित्र शास्त्र, देवाचं वचन. देवाच्या वचनाचं सत्य आपल्याला माहित असणार की राईट अँड रॉंग, ब्लॅक अँड व्हाईट, खरं आणि खोटं, त्याचं मेजरमेंट, स्टँडर्ड, मूल्यमापन करण्याचं एकच गोष्ट आहे, ते म्हणजे देवाचं वचन. हे जर माहित असत तुम्हाला जगात कोणी फसवू शकत नाही. परदेशामध्ये मी पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण, वेगवेगळ्या प्रकारचं, आणि क्वालिफाईड लोक, शिकलेले लोक चुकीच्या शिक्षणाने बळी पडले केवळ ही शास्त्र माहीत असल्याने. चुकीचं शिक्षण पण याच्यातूनच जातं. सैतानाने पण ज्यावेळी प्रभूची परीक्षा येते त्यांनी बाहेरचं काही बोलला नाही, शास्त्रातूनच बोलला, असे लिहिलेले आहे.
म्हणून सैतान आणि म्हणून त्याचे लोक पण शास्त्रातूनच बोलतो. मला माहिती अशा वेळेस कोणी आम्ही म्हणणार. म्हणून प्रत्येक जण शास्त्र घेऊन तुमच्या घरी येतो, उपदेश करतो म्हणजे देवाचा आहे असं नाही. नाही, पण तुम्हाला माहित नाही पडलं ते पण शास्त्रात ते काय दुसऱ्या देवाचं सांगतात का? अरे दुसऱ्या देवाचं नाही, पण कोणता आत्मा चालवतो तुम्हाला माहित आहे का? हे जे प्रश्न तुम्ही विचारता पूर्वी कधी मला विचारले का? कुठून आले तुमच्या डोक्यात हे विचार? त्यांनी शिकवलं, त्यांचं ऐकलं म्हणून. म्हणतो की हे ध्यानात ठेव, ते तुला ज्ञानी करायला समर्थ आहे. प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सर्व दोष दाखवणे, सुधारणं, नीती शिक्षण याकरता उपयोग आहे. त्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी या शेवटच्या काळात जर आपल्याला स्टेबल राहायचं असेल, बसायचं नसेल, देवाच्या प्रकाशात वाढायचं असेल, इतर जण जे अंधकारात आहेत आपल्या घरातले, कुटुंबातले, ओळखीचे मित्रमंडळी, त्यांना जर अंधकारातून सोडायचं असेल तर देवाचं वचन याचं रूप आहे. म्हणजे काय? या तिसऱ्या अध्यायात पाऊल प्रॉब्लेम सांगतो, आजार, आणि त्याच्यावर रेमेडी किंवा उपाय सांगतो. उपाय आहे देवाचं वचन. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो, कारण ते वचन तो म्हणतो तुला ज्ञानी करायला समर्थ आहे. म्हणजे त्या वचनापेक्षा अधिक तुला कशाची गरज नाही. पण मला वाटतं की मला येशू ख्रिस्त दिसला पाहिजे, मला एकदा तरी दर्शन झालंच पाहिजे, मग मी विश्वास करतो. पण त्याची इच्छा असते तर तो दृष्टांत दाखवेल, नाही दाखवलं तर हे वचन पण पुरेसं आहे. हे वचन प्रकाशित करू शकतात ज्ञानी करू. म्हणून बायबल स्टडी, म्हणून जे कट होतात बायबल स्टडीला वेळ देत नाही ह्या मंडळीतले त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला संधी आहे शिकण्याची, तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना, पण तुम्ही दुर्लक्ष करू नका. जर असाल तर जगात बाहेर अंधकार आहे, तुम्ही अंधकार. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.